नमस्कार. डॉक्टर मकरंद गिरी. आपण पाहत आहात रिंगण लाईव्ह. सध्या जून संपून जुलै सुरुवात झाला तरी सुद्धा परिस्थिती अशी निर्माण झाली समाजामध्ये की एकीकडे शिक्षकांना शाळा सोडून विद्यार्थी शोधत फिरावं लागतंय आणि दुसरीकडे पालक गावामध्ये शासनाची शाळा असताना किंवा जिल्हा परिषद शाळा असताना सुद्धा बाहेर जिकडे इंग्लिश स्कूल निघालेले आहेत त्या ठिकाणी आपले लेकरं पाठवत आहेत. मग प्रश्न असा पडतो की नेमकं लेकरांना घडवायचं कशासाठी? कुटुंब, समाज आणि राष्ट्र या सगळ्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे कुशल मनुष्यबळ. हे कुशल मनुष्यबळ कुटुंब संस्था, शिक्षण संस्था यातून तयार होत असतं. मग शिक्षण संस्थेनं काही गोष्टीमध्ये स्वतःचा पराभव का मान्य करून घेतला हे कळत नाही. कारण आज जर तुम्ही शहरी भागातल्या महानगरपालिकेच्या शाळा आणि ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या जर समजा शाळेत फेरफटका मारून आलात तर तुमच्या लक्षात येईल शाळेच्या इमारती प्रचंड जीर्ण झालेल्या आहेत, पत्रे उडून गेलेले आहेत, भिंती पडून गेलेल्या आहेत किंवा काही ठिकाणी गवत उगवलेलं आहे, काही ठिकाणी आहे त्या अवस्थेमध्ये शाळा सुरू केलेली आहे. म्हणजे एकंदरीत पायाभूत मूलभूत ज्या काही सुविधा असतात त्या सगळ्या सुविधेची वणवा आहे. आणि दुसऱ्याच वेळेला त्या शाळेमध्ये शिकवा येणाऱ्या शिक्षकांच्या फोर व्हीलरच्या कोऱ्या करकरीत गाड्या जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रश्न असा पडतो की कोऱ्या करकरीत फोर व्हीलर मध्ये येणाऱ्या शिक्षकांना आपण ज्या कामासाठी पैसा घेतो तो पैसा घेऊन ज्या शाळेत शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात तिथं साली वर्ग किंवा साधं शौचालयाची किंवा स्वच्छतागृहाची कुठलीही सुविधा नाही. मग त्याच वेळेला जर समजा प्रायव्हेट इंग्लिश स्कूल निर्माण झाल्या आणि त्यांनी तुमच्या घराच्या दारातून लेकराला घेऊन जाऊन जर समजा घरी आणून सोडत असण्याची हमी घेत असतील तर त्यावेळेला ग्रामीण भागातला शेतकरी पालक सुद्धा आपले लेकरं अशा इंग्लिश स्कूलमध्ये पाठवताचं चित्र दिसतंय. आता त्यामध्ये लेकरं किती घडतात किंवा शिक्षकांनी काय या दोन गोष्टीचा जर समजा तुम्ही मागोवा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेल्या इंग्लिश शाळा आणि ग्रामीण भागामध्ये कारमध्ये येणारे मास्तर आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचे लेकरं खऱ्या अर्थानं उद्याचा देश सक्षम बनवण्यासाठी तयार होतील का हा प्रश्न आहे. कारण एकीकडे त्यांना मोठमोठ्या पगारी आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, परंतु आपण आपल्या शाळेमध्ये आपले स्वतःचे लेकरं ते का घालत नाहीत हा एक प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण स्वतः शिकवत असलेल्या शाळेमध्ये स्वतःचे लेकरं घालायला हे शिक्षक का घाबरतात हा प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यापासून शिक्षण मंत्र्यापर्यंत सर्वांनी त्यांना विचारला गेला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्हाला शैक्षणिक सुविधा देत असताना तिथं साध्या वर्ग खोल्या, स्वच्छतागृह, शौचालय या जर गोष्टी देता येत नाहीत ह्या गोष्टी फक्त मूलभूत आणि बेसिक गोष्टीमध्ये मोडतात. मग तुम्ही काय फिनलंड, स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका इथल्या शिक्षण संस्थेसोबत स्वतःच्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेची तुलना करणार आहात? कारण एकीकडे आपण असं म्हणतो की आम्ही आता विश्वगुरु व्हायला लागलो, पण विश्वगुरु होत असताना या देशातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा जो अर्थव्यवस्थेमध्ये कृषी ही एक कणा म्हणून ओळखली जाते त्या शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिकणाऱ्या शाळेमध्ये मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीचा शिक्षक वर्ग उपलब्ध करून देता येत नाही, चांगली सुविधा देता येत नाही. आणि आता जुलै आलाय तरी सुद्धा शिक्षकांना विद्यार्थी शोधत फिरावं लागतंय. म्हणजे परिस्थिती बघा कशी आहे किंवा देशाच्या उद्याचं भवितव्य कसं आहे हे इथली शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जे दोन महत्वाचे घटक आहेत तो म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा गाभा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे शिक्षक वर्ग या गाभ्याला आणि कण्याला खऱ्या अर्थानं आज पोखरण्याचं काम इथं कुठंतरी सुरू झालेलं आहे. मग हे सगळं चित्र एकीकडे दिसत असताना नव्या कोऱ्या करकरीत गाड्यामध्ये शहरातून जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणाहून शिक्षक जेव्हा आपल्या ड्युटीच्या गावावर जातात त्यावेळेला त्यांनी मात्र त्यांचे लेकरं नामांकित प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला घालतात. म्हणजे मी शब्द जबाबदारीनं वापरतोय. म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकवता त्या शाळेमध्ये तुमचे लेकरं का शिकवायला घेऊन जात नाही? म्हणजे तुम्ही स्वतः शिकवत असलेल्या विषयात तुमचे लेकरं चांगले शिकतील किंवा घडतील यावर जर तुमचाच विश्वास नसेल तर मग तुमच्याकडे शिकायला गोरगरिबाची, सर्वसामान्याची, शेतकऱ्याची, शेतमजुराची, कामगारांची, कष्टकऱ्यांची लेकरं येतात. मग अशा लेकरांना तुम्ही घडवणार कसं हा सगळा जर विचार बघितला तर मात्र शिक्षण व्यवस्थेचा अपयश हे मात्र शिक्षण व्यवस्थेनं स्वीकारलं गेलं पाहिजे. कारण आज काही ठिकाणी शाळा बंद होत आहेत. म्हणजे लातूर जिल्हा घ्या किंवा महाराष्ट्र घ्या अशा कित्येक शाळा आहेत
जिथं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एवढंच आहे, शिक्षकांना तिथं पुरेशी विद्यार्थी संख्या नाही आणि विद्यार्थी संख्या अभावी त्या ठिकाणचे वर्ग बंद करावे लागत आहेत. मग बंद झालेले वर्ग किंवा बंद झालेल्या शाळा पुन्हा खाजगी कंपन्यांकडे किंवा उद्योगपतींकडे जर चालवण्यासाठी दिल्या गेल्या तर ते उद्योगपती तिथं कशासाठी चालवतील? तर ते फक्त त्यांच्या बेनिफिटसाठी चालवतील. मग जिथं बेनिफिट येतो, फायदा येतो, तिथं मात्र सर्व्हिस राहत नाही. शिक्षण हे सर्व्हिसचं, सेवेचं क्षेत्र आहे, बिझनेस नाही. म्हणजे आज आपण खाजगीकरणाकडे जात असताना ग्रामीण भागामध्ये शिक्षण हेच आणखीन परिवर्तनाचं माध्यम आहे. आज सुद्धा तुम्ही जेव्हा बघता त्यावेळेला कालचा टीईटीचा पेपर फुटला गेला. म्हणजे ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा किती दर्जानं किंवा किती गुणवत्तेनं घ्यावी हा त्यांच्याकडे बघितल्यानंतर जो विषय होतो त्यांच्याच परीक्षेचे पेपर जर फुटत असतील तर आपली परीक्षा पद्धत कशा विश्वसनीयता आणि गोपनीयता कुठल्या पद्धतीवर किंवा कुठल्या लेवलवर गेली हेही कुठंतरी विचार करावा लागेल. म्हणजे एकीकडे वर्षभर कष्ट करायचे किंवा लेकरांना पाठवायचं आणि ऐन परीक्षेच्या वेळेला नीटचा असेल किंवा आणखीन कुठलेही पेपर असतील ते जर फुटत असतील तर मग हे फोडणारे कोण आहेत? कारण अशा वेळेला आपण अशी बोंब ठोकू शकत नाही की हे बाहेर देशाचं षडयंत्र आहे, हे विरोधी पक्षीयांचं कारस्थान आहे. बिलकुल नाही. या सगळ्या गोष्टीची जबाबदारी प्रशासनानं आणि शासन म्हणणाऱ्या यंत्रणेनं स्वीकारली पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये कल्याणकारी नावाचे एक तत्व आहे ज्यामध्ये राईट टू एज्युकेशन नावाचा हक्क दिला गेलेला आहे. म्हणून शाळेपासून वंचित कुठलाही विद्यार्थी राहिला गेला नाही पाहिजे. पण तो शाळेत येतोय, पण शाळेमध्ये जर दर्जेदार शिक्षण नसेल तर तो घडणार कसं हेही बघावं लागेल. आज प्रत्येकांना शैक्षणिक जागृती झालेली म्हणून त्यांनी आपले लेकरं जे काही नवीन इंग्लिश स्कूल निर्माण झालेले तिथं पैसे देऊन घालायला लागलेत. पण तिथले हे कौतुक सांगावं तेवढं कमी आहे. ते गाजावाजा करून इंग्लिश स्कूल स्थापन करतात, त्याचं उद्घाटन हे करतात, हाय हॅलो करत इन सूट बूट कोटामध्ये आणि पाठीवरती बॅग टाकून लेकरांना घेऊन जातात. गॅदरिंग मध्ये ते लेकरं पुन्हा मराठी गाण्या नाचरे मोरावर नाचत असतात. इंग्रजीच्या नावाने मात्र त्यांची काल जसा मनामध्ये न्यूनगंड होता तो न्यूनगंड काही दूर होत नाही आणि त्यांच्याकडं नॉलेज, स्किल किंवा नवीन काही शिकण्याची त्यांना कुठंही संधी मिळत नाही. मग प्रश्न असा पडतो की आपण आतापर्यंत जी काही प्रगती करत गेलो त्या सगळ्या प्रगतीमध्ये शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. म्हणजे बघा, ज्या शिक्षणामध्ये ज्ञान आहे, ज्या शिक्षणामध्ये कला कौशल्य आहे ते शिक्षण खऱ्या अर्थानं इथल्या समाजाचं परिवर्तन करतो आणि तुम्हाला रोजगार मिळवून देतो. उद्याच्या करिअरचा विचार केला तर ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्थेबद्दल जिल्हा परिषदेनं आणि शासनानं कुठेतरी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. शेवटी आपण एकच लक्षात घेऊया की इथल्या जर समजा सर्वसामान्य शेतकऱ्यांना शहरातल्या मोठमोठ्या नामांकित शाळेमध्ये आपले लेकरं घालणं परवडत नाही हे का शासनाला कळत नाही का? बिलकुल कळतंय. परंतु त्या शाळेमध्ये शिकवायला जाणाऱ्या कार मधल्या मास्तरांचे लेकरं मात्र शहरामधल्या नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये आहेत. आणि तीही जेव्हा तुम्हाला असा नियम दिलेला आहे की एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी असावेत, तुम्ही त्या वर्गाचा कोंडवाडा करून एका वर्गामध्ये 70-70, 80-80 अशा पद्धतीचे विद्यार्थी असतात अशी चर्चा आहे. मग एका शाळेला एकीकडे तुकड्या वाढवून दिल्या जातात, परंतु त्याच वेळेला मात्र गावाकडल्या शाळा मात्र ओस पडू लागलेल्या आहेत, बंद पडू लागलेल्या आहेत. हे चित्र कुठंतरी ग्रामीण भागाचा कणा मोडणार आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची पिछेहाट होत असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. यावरती शिक्षण विभागानं, शिक्षण मंत्र्यांनी सगळ्यांनी चिंतन करणं गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह. थांबतो. नमस्कार. किती मिनिटं झाले? 9:30 झाले. ओके.